लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मालेगाव तहसील कार्यालयात संविधान दिनी उद्भवला वाद, वंचित बहुजन आघाडीची तीव्र भूमिका। संविधानाची गोडी फक्त शोभेची वस्तू नाही, वंचित बहुजन आघाडीचा तहसीलदारांना इशारा। बातमी मालेगाव येथून। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तहसील कार्यालय परिसरात संविधान दिनी संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिकात्मक कोणतीही स्वच्छता न केल्याचे आढळले। यावरून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार आणि जिल्हा महासचिव संजय जगताप यांनी तहसीलदार विशाल सोनवणे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले। तसेच त्यांनी नमूद केले की संविधानाची कोणतीही प्रतिकात्मक वस्तू ही फक्त शोभेची नाही तर राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे। त्यामुळे अशा दुर्लक्षास त्वरित गांभीर्याने पाहावे। पदाधिकाऱ्यांनी यावेळी भविष्यात अशी घटना पुन्हा घडल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र भूमिका घेईल असा इशारा दिला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हा उपाध्यक्ष कैलास लोहार, प्रसिद्धी प्रमुख दीपक उशिरे तसेच शशिकांत पवार, युवराज मगरे आणि संदीप महिरे उपस्थित होते। या चर्चेदरम्यान संविधानाचा सन्मान ही फक्त औपचारिकता नसून प्रतिष्ठेची जाणीव असल्याचा ठाम संदेश दिला गेला। सर नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष बोलतोय। या ठिकाणी संविधानाचा जो स्तंभ बनवलेला आहे आपण तहसील आवारात, त्या ठिकाणी संविधानाचे पूजन तर झालेच नाही। दुसरी गोष्ट ऐका ना साहेब, ठीक आहे ना, तुम्ही शपथ घेतली, परंतु या ठिकाणी ही दुर्गंधी या ठिकाणी घाण पडलेली आहे संविधानाच्या स्तंभावर। अतिशय दुर्मिळ पद्धतीने या ठिकाणी घाण कचरा वगैरे सगळे त्याच्यावर, हे तुमची नैतिक जबाबदारी नाही का सर? त्याकर तुम्ही संविधानाला मानत नाही असा काही प्रकार आहे का? तुमचं काम बाहेर होतं ना, आपलं काम आहे। बॅक साईडला कचऱ्याची पिशवी ठेवली। बोला साहेब बोला। ही साफसफाई किती वेळात होणार आहे मला सांगा साहेब? बरं, तुम्ही त्याचा आदेश द्या कर्मचाऱ्यांना, पुन्हा अशी गलती नाही झाली पाहिजे साहेब। ठीक, मध्ये घेतले का, फोटोला घेतले? हो, आमच्या पक्ष नक्कीच तुम्ही जास्त म्हणा, पण आम्हाला ते दिसायला पाहिजे। ऐका, आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे तो बोलायचा। आम्ही हीच अपेक्षा ठेवतो, पुन्हा अशी चूक नको व्हायला। नाही, गुन्हेगाराच्या नजरेत नाही बघत हे आम्ही। नाही, आम्ही बघितलं म्हणून तुमच्या कानावर टाकलं, तुम्हाला भेटायसाठी आलो होतो आम्ही खास करून। ठीक आहे, तुम्ही नव्हते आता? तुम्ही नव्हते नाही। ठीक आहे, करा ते लवकर करा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.